नमस्कार, मी आहे शुक्राची चांदणी आर जे स्वाती आणि आपण ऐकत आहात रेडिओ देवगिरी 91.2 FM वारसा लोकसंस्कृतीचा. आज महिला दिनानिमित्त मी आज खूपच आगळा-वेगळा कार्यक्रम आपल्या श्रोत्यांसाठी घेऊन आले आहेत. खरं तर महिला दिनाच्या दिवशी आपण हे बघत असतो की कुठली तरी महिला संघर्षातून वर आली आणि नंतर ती किती यशस्वी झाली. पण आज मी अशा महिला माझ्यासोबत आहेत, यांच्यासोबत मी बसली आहे, ज्या स्वतः तर सगळ्या संघर्षाला पार करून स्वतः यशस्वी झाल्याच आहेत, पण त्यासोबतच इतर किशोरवयीन मुली आणि महिला यांनासुद्धा पुढे आणण्याचं काम करत आहेत. तर सगळ्यात आधी तर रेडिओ देवगिरीमध्ये मी या सर्वांचं स्वागत करते. सर्वप्रथम स्वागत करते ॲडव्होकेट प्रिया भारसवाडकर मॅडम, ज्या 18 वर्षांपासून उच्च न्यायालयामध्ये वकील म्हणून कार्यरत आहेत. खूप खूप मनापासून स्वागत मॅम आपल्या स्टुडिओमध्ये. मनापासून धन्यवाद. जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि इथे जमलेल्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना सुद्धा खूप खूप शुभेच्छा. त्यासोबतच आपल्यासोबत आहेत बालवर्ग शिक्षिका शालूताई. तर शालूताईंचं सुद्धा मी मनापासून रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. धन्यवाद ताई. यांच्यासोबतच अजून माझ्या विशेष सांगण्यामध्ये असं नाव म्हणायला हरकत नाही, यांचं कार्य खरं तर खूपच वेगळं आहे. किशोरी विकास प्रकल्प म्हणून ह्या कार्यभार सांभाळतात, ज्यामध्ये किशोरवयीन मुलींना त्या पूर्णपणे सुशिक्षित करण्याचं काम करतात. शिक्षण नाही तर सुशिक्षण देण्याचं काम करतात. तर ह्या आहेत सविताताई लोंढे आणि त्यांना मी मनापासून रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करते. धन्यवाद ताई. सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. यासोबतच आपल्या सोबत अजून आलेल्या आहेत त्या म्हणजे विजयाताई. तर विजयाताई ह्या फॅशन डिझायनिंगच्या टीचर आहेत, ज्या स्वतः एक सक्सेसफुल फॅशन डिझायनर तर आहेतच, पण त्यासोबतच त्यांच्या हाताखाली कितीतरी मुलींचं करिअर घडलं आहे. तर विजयाताईंचं सुद्धा रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत. मनपूर्वक धन्यवाद ताई आणि सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. आता जसं फॅशन डिझायनिंग हा मुलींचा अतिशय आवडता विषय असतो, तसंच एक अजून असतं ते म्हणजे सौंदर्य. तर ब्युटिशियन प्रकल्पाच्या मॅम आपल्यासोबत आहेत. त्यांचं नाव आहे राजश्रीताई तेलवाडकर आणि राजश्रीताईंचं सुद्धा मी रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करते. मनपूर्वक धन्यवाद आणि सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. यासोबतच आता अतिशय महत्त्वाचं असं नावसुद्धा आपल्या पाहुण्यांमध्ये आहे, कारण या फक्त स्वतः एका संघर्षातून वर आलेल्या महिला नाही, तर त्या इतर महिलांना सुद्धा प्रबोधनात्मक, आव्हानात्मक सर्व गोष्टींमधून बाहेर काढण्याचं काम करतात. तर ह्या आहेत महिला सक्षमीकरण तेजस्विनी प्रकल्पाच्या सुजाताताई. तर सुजाताताईंचं सुद्धा रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद ताई. सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि त्यासोबतच सगळ्यांच्या पोटाची काळजी घेणारी स्त्री म्हणून जी ओळख आहे, सुगरण ह्या नावाने जी स्त्री ओळखली जाते, त्या अन्नपूर्णा प्रकल्पाची सुद्धा आमच्यासोबत आज मॅडम आहेत. तर अन्नपूर्णा प्रकल्प हा केटरिंग बिझनेसविषयीचा प्रकल्प आहे. तर याच्या सुषमाताई पाटील ह्या आमच्यासोबत आहेत. तर पहिले तर आपलं स्टुडिओमध्ये खूप मनापासून स्वागत ताई. धन्यवाद ताई. खरं तर आज आपण इथे जमलो आहोत ते एक परिसंवाद म्हणून, एक चर्चासत्र म्हणून, की आपल्याला महिला दिन हा माझ्या मते तरी खरं तर नसायलाच हवा. कारण महिला ही प्रत्येक दिवशी तेवढीच आदर्श असते आणि तेवढ्याच आदर्शपणे प्रत्येक गोष्ट सांभाळत असते. मग ती अगदी गृहिणी म्हणून असेल किंवा एक करिअर घडवणारी म्हणून असेल किंवा स्वतःचं करिअर सांभाळणारी म्हणून असेल. प्रत्येक महिला ही सक्षम आणि तेवढी प्रगल्भ असते असं माझं मत आहे. पण ह्यासोबतच बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतं की समाजामध्ये त्या गोष्टी अजून तितक्या प्रमाणात दिसत नाही आणि तिथे तुम्ही सगळ्याजणी जाऊन काम करत आहात. तर हाच अनुभव आमच्या श्रोत्यांना आज तुमच्याकडनं ऐकायचा आहे. तर सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया वकील मॅडमपासून. प्रिया मॅम, आपण महिला वकील म्हणून 18 वर्ष झाले उच्च न्यायालयात कार्यरत आहात. तर आपला एक महिला वकील म्हणून काय अनुभव आहे याबद्दल आम्हाला सांगा. महिला वकील म्हणून अनुभव सांगते. जसं कुठल्याही प्रोफेशनमध्ये प्रोफेशनल रिस्ट्रिक्शन्स असतात किंवा प्रोफेशनल डॉमिनन्स असतो, प्रोफेशनल फर्स्ट स्टेज असते, तशी माझ्याही करिअरमध्ये किंवा रादर प्रत्येक वकिलाच्या करिअरमध्ये असते, तशी माझ्याही करिअरमध्ये होती. आमच्याकडे वकील म्हणून जेव्हा लॉ पास करून आपण प्रॅक्टिससाठी येतो, तर तेव्हा खरं तर ज्युनियरशिप
करण्याची पद्धत असते. कारण वकिलीबद्दल किंवा लॉबद्दल असं म्हटलं जातं की प्रॅक्टिकल नॉलेज वेगळं आणि थेरॉटिकल नॉलेज वेगळं, अभ्यास वेगळा, ॲकॅडमिक्स वेगळं, आणि प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे, म्हणून ज्युनियरशिप करायची. तर तुम्हाला मी सांगते, तुम्हाला विश्वास नाही बसणार, मी ज्युनियरशिपला असताना, म्हणजे ही 2007ची गोष्ट आहे, तर त्यावेळी मॅन्युअली बोर्ड यायचा. म्हणजे बोर्ड यायचा म्हणजे काय, तर उद्याच्या केसेस ज्या आहेत त्या मॅन्युअली एक पत्रासारखं यायचं, पत्रपेटीमध्ये तो माणूस टाकून जायचा आणि उद्याच्या केसेस त्याच्यात असायचा. तर त्या माणसाला कधी कधी लिटरली 12 वाजायची ते टाकण्यासाठी. आणि मग ते जेव्हा तो टाकायचा तर तेव्हा मग त्याच्या पुढे आमचं काम सुरू व्हायचं सिनियरच्या ऑफिसला. मग त्या उद्याच्या फायली काढणं, मग वाचणं, मग कुठले मॅटर निघतील, कुठले निघणार नाहीत हे सॉर्ट आऊट करणं, आणि मग ते बघणं. आज आता आपल्याला 7:30-8 वाजता ऑनलाईन बोर्ड येतो उद्याचा आणि त्याच्यावर कळतात मॅटर्सची पोझिशन. पण त्यावेळी असं होतं की मग ते त्या बोर्डमध्ये नाव शोधणं आपल्या सिनियरचं ही इतकी ट्रिकी गोष्ट होती की ते आम्ही हायलायटरनी हायलाईट करून ठेवायचो, कुठल्या कोर्टात आणि किती नंबरला मॅटर आहे ते. आज कोर्टामध्ये सगळं डिजिटलायझेशन झालेलं आहे. आज आपण घरी बसून पण कोर्टात कुठला नंबर चालू आहे हे बघू शकतो, कुठल्या कोर्टात कुठला नंबर. पण त्यावेळी ना आम्हाला प्रत्येक कोर्टात म्हणजे पळावं लागायचं लिटरली, की 2 कोर्टांमध्ये जर मॅटर्स 2 सोबत निघणार असतील तर मग इकडे किती नंबर चालू आहे, मग एक जण म्हणायचं नाही तू इथे थांब, इथलं बघ, मी तिकडचं बघतो. अशी आमची धावपळ त्यावेळी असायची. आणि लिटरली सांगते, मी माझ्या सिनियरच्या ऑफिसला अगदी 1:30 रात्री काम केलेलं आहे, 1:30 आणि 2 तर महिला म्हणून या क्षेत्रात काम करत असताना होतं काय की नवीन नवीन लॉ केल्यावर खूप मुली येतात क्षेत्रामध्ये, आणि मग ह्या प्रोफेशनचा स्ट्रगल, आणि मग सिनियरच्या ऑफिसला काम करतानाची स्ट्रगल, मग नंतर लग्न होतं, मग मुलबाळ होतं, आणि मग प्रॅक्टिसमधनं त्या मुली गॅप घेतात किंवा नंतर मग प्रॅक्टिसमध्ये कधी येतच नाही. मग जी एनर्जी फ्रेशर्स म्हणून आपण बाहेर पडतो कॉलेजमधून आणि जेव्हा प्रोफेशनमध्ये येतो तेव्हा असते ना, ती जी संख्या आहे ती रादर मुलींची कमी 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 नंतर होत जाते. आणि आम्ही पाहतो आजही तीच कमी जास्त पद्धतीने परिस्थिती तशीच आहे मुलींच्या बाबतीत. जर म्हणायचं की एवढे म्हणजे वर्ष टिकणं, जास्त वर्ष फील्डवर टिकणं किंवा प्रोफेशनमध्ये टिकणं हे मुलींच्या आयुष्यात आधी खूप कमी होतं प्रमाण त्याचं. कारण लग्नाच्या आधी जॉईन करायच्या, सुदैवाने इथे हायकोर्ट आहे संभाजीनगरला, त्यामुळे मग शिक्षण झालं की जॉईन करायचं, आणि मग काही 2 वर्ष प्रॅक्टिस केली की मग लग्न होणार, मग कुठेतरी जाणार, आणि मग नंतर तो गॅप येणार, असंच होतं. पण आता सगळं ऑनलाईन झालं आहे, त्यामुळे हा गॅपही आता पुसता येऊ शकतो. म्हणजे मुली अगदी घरूनही आपलं मॅटर चालवू शकतात, महिला अगदी घरूनही आपलं मॅटर आर्ग्यू करू शकतात. आता बरेच कोर्ट, संभाजीनगरच्या हायकोर्टाचं उदाहरण घेतलं तर बरेच कोर्ट आता ऑनलाईन आहेत, तर आपण घरी बसूनही आपले मॅटर्स चालवू शकतो, आपलं काम करू शकतो. तर ही मला वाटतं की खूप आता जमेची बाजू आहे, जी त्या काळात नव्हती. आणि राहतो प्रोफेशनचा विचार, तर मी असं म्हणेल की तुम्ही लॉ प्रॅक्टिस करा, करिअर करा किंवा नका करू, पण लॉ प्रत्येक भारतीयांनी शिकला पाहिजे. लॉ हा विषयाचा अभ्यास प्रत्येक भारतीयांनी केला पाहिजे. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाशी कनेक्ट होणारा, सगळ्यात जास्त कनेक्ट होणारा विषय कुठला असेल तर तो लॉ आहे. तर लॉ जेव्हा तुम्ही करता, मला आता प्रोफेशनमध्ये 18 वर्ष झाली, आता मला वाटतं की एका वकिलाला ना प्रत्येक क्षेत्राचं नॉलेज आवश्यक असतं. म्हणजे आम्ही पाहतो की जिथे सुसाईड असतील किंवा जिथे काही डावरी डेथ्स वगैरे असतील, तर त्या केसेसमध्ये अगदी डॉक्टर म्हणजे PM रिपोर्ट्स बघणे, इंजुरीज बघणे, डॉक्टरांच्या त्या क्षेत्राचं नॉलेजसुद्धा आपल्याला लागतं. मग केमिकल अनालायझरचा रिपोर्ट असेल, CA रिपोर्ट ज्याला आपण म्हणतो, मग तो असेल तर ते CA रिपोर्ट अनालाइज करणं, अगदी DNA रिपोर्ट अनालाइज करणं, म्हणजे सायन्स बॅकग्राऊंडचं तुम्हाला नॉलेज लागतं.
मग MSCPच्या केसेस हँडल करत असताना इन्शुरन्सशी रिलेटेड नॉलेज तुम्हाला लागतं. नंतर बँकेशी रिलेटेड नॉलेज तुम्हाला असलंच पाहिजे, कारण आता बँकेच्या त्या खटल्यांमध्ये खूप वाढ होतीये. मग सायबर क्राईम्स तर आहेच आहे, म्हणजे ITशी रिलेटेड तुम्हाला नॉलेज असलंच पाहिजे. तर असं प्रत्येक क्षेत्रातलं तुम्हाला नॉलेज लागतं आणि प्रत्येक क्षेत्रात लॉ लागतो, म्हणजे कायदा लागतो. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने कामापुरता का होईना पण कायदा शिकावा आणि त्याला प्रोफेशन म्हणून नंतर आपण चूज करा किंवा नका करू, पण कायद्याचं शिक्षण आणि ते घेतलंच पाहिजे. दुसरी महिला दिन म्हणून जमेची बाजू सांगते की आता मी जसं सांगितलं की अगदी घरी बसून पण तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तर लॉचं शिक्षण, लॉमध्ये जास्तीत जास्त मुलींनी आलं पाहिजे हे मी कायम सांगत असते. कारण असं आहे की तुम्हाला लॉमध्ये ऑप्शन्स खूप आहेत, म्हणजे मुलींना फेवरेबल असे ऑप्शन्स खूप आहेत. म्हणजे तुम्ही आता ज्युडिशियरी 3 वर्ष प्रॅक्टिस करून ज्युडिशियरी जॉईन करू शकता. अगदी वयाच्या 25व्या वर्षी एखादी मुलगी जज होऊ शकते आणि प्रॅक्टिस करू शकता. प्रॅक्टिस तर आहेच आहे. आज कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये तुम्ही बघाल तर इतक्या मोठ्या मोठ्या पॅकेजेसचे जॉब्स आहेत कॉर्पोरेट म्हणजे मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये की आणि विशेष म्हणजे एक्सपिरियन्स जो इंजिनियर्सला लागतो ते पॅकेज अचीव्ह करण्यासाठी तो वकिलांना वेटिंग पिरियड नाही आहे. म्हणजे ते पॅकेज वकिलांना, फ्रेशर्सला सुद्धा अगदी मिळू शकतं. कॉर्पोरेट पॅकेज हे फ्रेशर्सला सुद्धा अगदी नवीन मुलांना सुद्धा मिळू शकतं. आता तर प्लेसमेंट्स आहेत, म्हणजे अगदी कॉलेजला जाऊनच, लॉ कॉलेजेसला जाऊनच प्लेसमेंट्स होतात. तर ही एक खूप छान बाजू आहे. आणि ह्या सगळ्यांवरही सांगते की जो प्रॅक्टिसमध्ये आनंद आहे किंवा जो प्रॅक्टिसमध्ये तुम्ही एखादी केस जेव्हा मनापासनं लढता आणि एखाद्याला न्याय मिळवून देता, त्याच्यात जो आनंद आहे तो म्हणजे त्याची कशाशीच तुलना नाही होऊ शकत. म्हणजे मी सांगते तुम्हाला की एखाद्या स्त्रीचं जर मॅटर असेल आणि जेन्युइनली आपल्याला त्याच्यात वाटतं की मी याच्यासाठी लढलं पाहिजे, ह्या महिलेसाठी मी लढलं पाहिजे, हिला मी न्याय मिळवून दिला पाहिजे, आणि जेव्हा ते सत्यात उतरतं ना, तर तो जो आनंद आपल्याला होतो ना की मी हिला न्याय मिळवून देऊ शकले, तो तर म्हणजे त्याची तुलना तर कशाशीच होऊ शकत नाही. म्हणजे करिअर म्हणून जाऊ द्या, पण माणूस म्हणून, महिला म्हणून प्रोफेशनचं काम करत असताना तो आनंद अतिशय महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर मॅडम. कारण स्वतः महिला असल्यावरच कळतं की महिला कुठल्या त्रासातून जाते आणि तेव्हा ती महिलाच तिला योग्य तो न्याय मिळवून देऊ शकते. त्यामुळे मॅडम म्हटल्या तसं सगळ्या मुलींनी वकील होण्याचा विचार, जज होण्याचा विचार हा निश्चितपणे केलाच पाहिजे. कारण आज तुम्ही झालेल्या एक वकील किती महिलांना आधारभूत ठरल्या आहात हे आमच्यासारख्यांना माहिती आहे मॅम. त्यामुळे खरं तर तुम्ही हे क्षेत्र निवडल्याबद्दल पहिले तर तुमचं कौतुक. आणि खरंच आहे ते की आपण जे क्षेत्र निवडतो त्यातनंच आपण प्रबोधन घडवू शकतो. आपण करिअरच्या बाबतीत जर बोललो तर करिअरचं जसं निवडतो तसं बऱ्याच महिला गृहिणी होण्याचं सुद्धा निवडतात. आणि काही महिला अशा असतात की ज्या गृहिणी होण्यासोबत काही काळांचं काम, काही तासांपुरतं बाहेरचं काम किंवा घरी घेणारी कामं अशी करतात. पण ते फक्त एवढ्यासाठी की त्यांच्यातलं ते स्त्रीत्व, त्यांचं जे स्वतःचं जगणं आहे ते कायम राहावं. आणि आज तुमच्या सगळ्यांच्या रूपात मला ते जगणं दिसतं. अशाच एक ताई आहेत आमच्यासोबत ज्या बालवर्गाच्या शिक्षिका म्हणून काम करतात. तर शालूताई, तुमचा पण शिक्षिका म्हणून अनुभव ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. सर्वप्रथम महिला दिनांच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ या अंतर्गत गुरुवारी लहुजी साळवे आरोग्य केंद्र यामध्ये फुले संस्कार वर्ग या प्रकल्पाची शिक्षिका आहे. तर शिक्षिकेचा अनुभव सांगायचा म्हटलं तर शाळेवर शिकवणं आणि ह्या प्रकल्पामध्ये शिकवणं यामधला खूप मोठा अंतर आहे. कारण की शाळेवर शिकवायचं म्हटलं तर जायचं, मुलांना शिकवायचं, पिरियड बेस संपला की शांत राहायचं किंवा हे करायचं, दुसऱ्या पिरियडची तयारी करायची. पण जर आपण प्रकल्पामध्ये शिकवतो, इथे आलो, जेव्हा मी सर्वप्रथम आले तेव्हा मला तर वाटलं होतं असं की काही नाही, बस आपल्याला मुलांनाच शिकवायचंय बाबा. बरोबर. पण तसं नाही. हे कळलं की नाही, आपल्याला पहिले जायचंय वस्तीमध्ये, मुलांशी संपर्क साधायचा आहे, पालकांसोबत सुद्धा संपर्क साधायचा आहे आणि नंतर मुलांना घेऊन आपल्याला वर्गामध्ये यायचंय आणि त्याच्यानंतर मुलांना घडवायचंय. तर हे खूप मोठं टास्क होतं. माझ्यासाठी तर खूप मोठं होतं. कारण की शिक्षिका म्हणून मी अनुभव घेतलेला आहे. 2017 पासून मी
एक शिक्षिका म्हणून जॉब करत होते. तर तेव्हा मला शिक्षक म्हणून काही वाटत नव्हतं, की नाही जायचंय मुलांना शिकवायचंय बस. पण जेव्हा मी इथं आले ना, तो माझ्यासाठी खूप मोठा टास्क तयार झाला होता, की मुलांना वस्तीत घ्यायला जायचं म्हटल्यावर वस्त्या फिरायच्या. एक अगदी वस्ती बरोबर. नव्हती फिरायची आपल्याला, तर एकूण आपल्याला 4-5 वस्त्या फिरायच्या होत्या. हो. आणि तो खूप मोठा टास्क होता माझ्यासाठी. आणि मी आमच्या श्रोत्यांना हे विशेष नमूद करते की ह्या ताई शिक्षिका म्हणून वस्तीमधल्या मुलांना शिकवतात आणि फक्त शिकवत नाहीत तर त्या जाऊन पहिले विद्यार्थी कोणकोणते आहेत, कोणत्या कंडिशनमध्ये आहेत, त्यांना तिथून शाळेपर्यंत आणण्याचं काम सुद्धा करतात. त्यामुळे त्यांनी महिला म्हणून जो संघर्ष शिक्षणासाठी केला तो या मुलांच्या नशिबी येऊ नये म्हणून सुद्धा त्या ह्या ठिकाणी प्रायव्हेट शाळेवर शिक्षिका म्हणून काम करण्याऐवजी वस्तीतल्या मुलांना शिकवण्याचं काम करतात. तर हे खरं तर तुमचं खूप मन मोठं आहे ताई, त्यामुळे खरंच घडतंय आणि त्याचाच हा परिणाम की ह्या वस्तीतल्या मुलांना शिक्षण मिळतंय. त्यामुळे खूप कौतुकास्पद तुमचं काम आहे. आणि महिला दिनाला जर आपण अशा महिलांचे विचार ऐकत असू तर मला तरी वाटतं पुढच्या वर्षीपर्यंत बऱ्याच महिलांमध्ये अजून आपण असे अनेक बदल बघूया. जवळपासच्या तुमच्या काम करणाऱ्या बायका असतील, त्यांची धुणभांडी करणाऱ्यांची मुलं कोणत्या अवस्थेत असतात हे आपण बघितलं पाहिजे. आपल्या घरी येणारी कर्मचारी तिच्या घरी काय परिस्थिती आहे याची जाणीव आपल्याला पण असली पाहिजे. आणि हेच तुम्ही या वर्गातून शिकवताय. आणि तुमच्या शाळेचं किंवा वर्गाचं नावसुद्धा खूप वेगळं आहे, फुले संस्कार वर्ग. तर ह्याचं पण आम्हाला एक थोडं काय विशेष असेल ते सांगा. सर्वप्रथम फुले म्हणजे मुले म्हणजे काय असतं, फुले. तर फुले. तर मग त्याच्यावरच एक हे करायचे, फुले संस्कार वर्ग म्हणजे आपल्याला त्या मुलांना फुलांसारखं सांभाळून संस्कार द्यायचा आहे. अगदी खरं आहे. आणि ज्यांच्यावर संस्कार होतात ते अगदी फुलासारखेच हो. राहतात शेवटपर्यंत. अगदी खरं आहे. याच्यासोबतच ताई तुमचाही विषय अतिशय नाविन्यपूर्ण आणि वेगळा असा आहे. म्हणजे शालूताई जसं छोट्या मुलांवर संस्कार घडवतात तसं तुम्ही किशोरवयीन मुलींवर संस्कार घडवतात. तर याबद्दल आम्हाला सांगा. सर्वप्रथम तर तुमचं कौतुक, कारण किशोरवयीन मुलींना काही गरजेचं असतं किंवा काही वेगळं शिक्षण द्यावं लागतं ही जाणीवच खूप जणींना नसते आणि तिथे तुम्ही जाऊन काम करण्याचा विचार करताय याबद्दल पहिले तर हॅट्स ऑफ. आता सांगा की तुमचा याबद्दलचा अनुभव कसा आहे. हो, मी किशोरी विकास प्रकल्पामध्ये काम करते, म्हणजे संवादिनी म्हणून काम करते. संवादिनी म्हणजे वस्तीमध्ये जाऊन प्रत्यक्ष संवाद साधणे. तर मी म्हणजे आता मला 12-13 वर्ष होत आहेत या संस्थेमध्ये काम करते. सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ अंतर्गत किशोरी विकास प्रकल्प चालतो. या प्रकल्पामध्ये मी संवादिनी म्हणून कार्यरत आहे. तर वस्तीमध्ये म्हणजे आपली जी आजूबाजूची जी सेवावस्ती आहे या सेवावस्तीमधल्या किशोरींमध्ये मी काम करते. आता सध्याची खूप गरज आहे मुलींची, म्हणजे आत्ताच्या ज्या ह्या मुली आहेत, ह्या ज्या किशोरी आहेत त्या उद्याच्या माता होणार आहेत. आणि यासाठी आपल्याला त्यांच्यासाठी आपण खूप काम करतो. म्हणजे आता सध्याच्या ह्याच्यामध्ये मैत्री, प्रेम, आकर्षण जे आहे ते आता मोबाईल, टी व्ही यामुळे खूप वाढलेलं आहे. तर यामध्ये मुलींना खूप समजून सांगावं लागतं. बरोबर. मैत्री काय, प्रेम काय, का आकर्षण काय. हो. त्यासाठी आम्ही प्रत्यक्ष जाऊन मुलींसोबत संवाद साधतो. तसेच प्रत्येक शाळेमध्ये आता आजूबाजूच्या ज्या शाळा आहेत जिथे ज्या शाळेमध्ये ह्या वस्तीमधल्या मुली जातात तर त्या शाळेमध्ये जाऊन एक कळी उमलताना हा एक प्रोग्राम घेतो. तर या प्रोग्राममध्ये आम्ही शारीरिक, मानसिक, भावनिक बदल जे होतात मुलींमध्ये, तसेच पाळीविषयीचे जे काही त्यांचे प्रॉब्लेम्स असतील किंवा त्यांच्याविषयी जागृती करून देणे हे आम्ही गायनिकच्या माध्यमातून करतो. की मुलींना हे सगळं माहिती असलं पाहिजे. आणि तसेच त्यांच्या वेगवेगळ्या अडचणी पण असतात. आता सेवावस्ती म्हणलं की आई वडील दोघं पण कामाला जातात, मुली एकट्या घरी असतात. घरातलं काम करणं, तसेच लहान बहीण भावांना सांभाळणं, म्हणजे त्यांचं जे बालपण जे आहे तर ते कुठंतरी हरवल्यासारखं होतं. त्यांना जेवढं खेळायला भेटायला पाहिजे ते त्यांचं होत नाही, खेळणं होत नाही. तर किशोरी विकास प्रकल्पामध्ये आम्ही अशाच मुलींसोबत काम करतो की मुलींना जाऊन वस्तीमध्ये जाऊन त्यांना घेऊन येणं, त्यांच्यासाठी खेळासाठी मैदान त्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे आपण. आणि काही मुली तर म्हणजे लहान भावंड असल्यामुळे येत नाही, तर मग त्या काय करतात, भावंडांना सोबत घेऊन आपल्या केंद्रामध्ये येतात. अच्छा. हां, की ताई आम्हाला खेळायचं आहे, आम्हाला तिथं घरी खेळता येत नाही, मग आम्ही इथे खेळतो. आणि ही पण मला वाटतं खूप मोठी गरज आहे, कारण जनरली आपण बघतो त्यांना खेळायला भेटत नाही असा प्रकार नसतो, तर त्यांना खेळायला परमिशन पण सुद्धा नसते की आता तुम्ही किशोर वयातल्या मुली आहात तर परवानगी नाही घराबाहेर जाण्याची. आता तू मोठी झाली, घराच्या बाहेर जायचं नाही. बरोबर. तर ग्राउंडवर खेळायला आणणं हा पण एक अतिशय म्हणजे 5वी ते 6वी 7वी पर्यंत
कशा तरी येतात मुली, 7वी नंतर तर मग पालक पाठवतच नाहीत बरोबर. की नाही ताई आता. मग एका दिवशी मी गेले मुलींच्या घरी, तर म्हणलं तू काय येत नाही आहे? तर ती काय म्हणली, नाही ताई मी आता मोठी झाली. म्हणलं तू मोठी झाली का? किती मोठी झाली? म्हणजे नाही आता ताई माझी आई माझी आजी म्हणतायत की मी मोठी झाली, आता नाही जायचं बाहेर. अच्छा. असं पण होतं होतं, समज. बरोबर म्हणजे आहे. तिची इच्छा असते खेळण्याची बागडण्याची, पण घरचे बंधनं येतात. हां. आणि तसं म्हटलं तर वस्तीमध्ये जरासं आहे वातावरण व्यसनेचं वगैरे, तर आपल्याला पण जास्त काही फोर्स करता येत नाही. तरी पण मग आम्ही तिथे जाऊन मुलींचे मंडळ तयार करतो वस्तीमध्येच, की ठीक आहे तुम्हाला इथे यायला जमत नाही आहे ना, ठीक आहे आम्हीच येतो तुमच्याजवळ. आणि तिथे मग 2 गल्ल्यांचे मिळून आपण युवती मुली जमा करून मग त्यांना काय आवडतं, खेळायला आवडतं का, काही शिकायचं आहे नवीन, ते त्यांना तिथे जाऊन शिकवतो. जसं की आपल्या प्रकल्पामध्ये म्हणजे आपल्या केंद्रामध्ये पार्लरचा क्लास आहे, शिवण क्लास आहे, तिथल्या एखाद्या शिक्षिकेला घेऊन जातो की त्यांना बाबा काहीतरी पिशवी शिकायची, काहीतरी एखादं वेगळं काहीतरी शिकायचं आहे, वेण्या शिकायच्यात, काही मेकअपचं काही शिकायचं आहे, तर मग ते आम्ही तिथं जाऊन मुलींना शिकवतो. अतिशय सुंदर. खरं तर किशोरवयीन मुलींना ह्या समुपदेशनाची आणि ह्या आधाराची किती गरज असते ना, हे महिलाच समजू शकते. आणि तुम्ही हे सगळं करण्याचा किंवा या क्षेत्रात उतरण्याचा विचार कसं काय केलात? विचार कसा काय करा म्हणजे आता मी पाहते, आता मी ते सून म्हणून आले, तर मी बघितलं की मुलींमध्ये खरंच म्हणजे उत्साह आहे, आत्मविश्वास आहे, खूप काही करण्याची ताकद आहे त्यांच्यामध्ये, पण त्यांना ते भेटत नाही आहे. बरोबर. हां, तर मग त्यामुळे मग मला असं वाटलं की आपण यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणजे मग त्यांच्या पालकांसोबत भेटणं, 1 to 1 बोलणं, पालकांना समजून सांगणं की नाही ही हुशार आहे, तुम्ही हिच्यासाठी करा प्रयत्न, तुम्हाला काही जर अडचण आली तर आम्ही करू, आम्ही मदत करू. म्हणजे आम्ही बऱ्याचशा मुलींना अशी मदत पण केलेली आहे की तुमचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे. आता समजा एका मुलीचे तर पालक म्हणजे पिता पालक वारले, तर मग त्यांचं आता आणि खूप हुशार मुली, तर मग त्यांच्यासाठी आता काय करायचं, तर आम्ही त्यांच्या फीससाठी पण आम्ही मदत केली की नाही की तुमचं शिक्षण बंद नाही पडलं पाहिजे आणि तुम्ही मागं नाही राहिलं पाहिजे. अशा बऱ्याचशा आपल्या युवती आहे की त्यांच्यासाठी आम्ही मदत केलेली आहे. कॉलेजमध्ये म्हणा, कुठे म्हणा, जर त्यांची फीस वगैरे भरायची असेल तर आम्ही बोलून हे करून आणि हे केलेलं आहे. तुम्हाला कल्पनाही नसेल की तुम्ही जे हे काम करताय त्याच्यामध्ये फक्त किशोरवयीन त्यांची जी मदत आहे तीच नाही मिळत आहे, त्यांचं करिअर घडण्यामध्ये त्यांना मदत मिळते. हो. लग्न, बालविवाह किंवा लवकर होण्यापासून पण त्या वाचल्या जातील हो. आणि त्यांना स्वतः पायावर उभं राहण्याची क्षमता सुद्धा तुमच्यामुळे मिळते आहे. किशोरी विकास प्रकल्पाचा उद्देशच आहे की बालविवाह प्रतिबंध म्हणजे बालविवाह थांबवायचा. बरोबर. शिक्षण म्हणजे कमीत कमी मुली आपल्या सेवा वस्तीमधल्या मुली कमीत कमी 10वी पर्यंत तरी शिकल्या पाहिजे, बरोबर. ते एक आहे. आणि त्यांच्यामध्ये जीवन कौशल्य प्रदान करणं त्यांना, हो. की जर ठीक आहे बाबा शिक्षण पण नाही होते, लग्न पण किंवा झालं तर मग काहीतरी कमीत कमी त्यांनी स्किल कोणतं तरी त्यांना येते तर त्यांना त्या स्किलला जोडून देणं आणि त्यांचं पुढे जरी लग्न जरी झालं तरी पुढे त्यांनी उदरनिर्वाह चालवणं, त्या स्वतःच्या पायावर उभा राहिल्या पाहिजे. जरी काही अडचणी आल्या, काही प्रॉब्लेम्स आले तरी त्या उभा राहिल्या पाहिजे. हो. असा एक उद्देश जसं आपण ऐकत होतो की एक शिकलेली मुलगी किंवा शिकलेली आई घरादाराला पुढे नेई, तर हाच तो विचार ह्याच्या मागे पण असावा. कारण एक महिला, एक मुलगी जेव्हा शिकते तेव्हा तिच्या घरासाठी ती काय काय करू शकते हे फक्त त्या महिलेलाच माहीत असतं आणि तिच्या इतका सर्वांगीण विकास घराचा कुणीही करू शकत नाही. तेव्हा तुम्ही जे शिक्षण त्यांना देताय ते पुढे चालून माता, भगिनी, पत्नीच्या रूपामध्ये सुद्धा त्या खूप सक्षमपणे उभ्या राहणार याची नक्कीच आम्हाला खात्री आहे. आणि यासोबतच तुम्ही आता जसं बोलल्या तसं आपल्याकडे टेलरिंग प्रकल्प म्हणजे फॅशन डिझायनिंगच्या प्रकल्पाच्या विजयाताईसुद्धा आहेत. तर विजयाताई, तुमचा काय अनुभव या बाबतीत? म्हणजे कला कौशल्याची जी आपण एक बाजू म्हणूया, जी महिलांच्या अंगी खूप ठासून भरलेली असते पण संधी मिळत नाही, तर अशा महिलांचा तुम्ही क्लास घेता, त्यांना पुढे नेता, तर याविषयी आम्हाला सांगा. गेल्या 14 वर्षापासून मी आपल्या या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळामध्ये टेलरिंग विभागाची म्हणजे फॅशन डिझायनिंगची शिक्षिका म्हणून काम करते. काम करताना अनेक अनुभव येतात की महिलांना घराबाहेर पडू द्यायचं नाही. म्हणजे वस्तीतच राहतात पण मग वस्तीच्या बाजूलाच आपलं केंद्र आहे तर तिथे पण जाण्याची त्यांना परवानगी नसते. बरोबर. मग आपण आपल्यासोबतच आपण म्हणजे प्रत्येक प्रकल्पात एक शिक्षिका आहे जी सेवा वस्तीतच राहणारी आहे. मग तिच्या माध्यमातून त्यांना इथपर्यंत आणणे आणि मग त्यांना प्रशिक्षण
प्रशिक्षण देण्याचं आपण काम करतो. पण टेलरिंग प्रशिक्षण हे असं आहे की एक महिला घर सांभाळून पण आपलं उदरनिर्वाह त्याच्यातून करू शकते. अगदी म्हणजे बरोबर. तिला घराबाहेरच पडायची गरज लागत नाही. लागत नाही. म्हणजे एक मशीन जरी शिलाई मशीन आणली आणि त्याच्यावर तिचं घरातला एक छोटा उद्योग चालू होतो. म्हणजे आता जर साध्या आपण बाहेर गेलो तर एखादं ड्रेसचं फिटिंग करून द्यायचे म्हटलं तरी 50 रुपये महिलेला द्यावे लागतात. बरोबर. हे छोटे मोठे कामं आपण त्या महिलांना मिळायला लागतात. आणि तसंच आपली संस्था वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्डर्स घेते, त्याच्या माध्यमातून पण आपण महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करतो. मग बऱ्याच महिलांना असे प्रॉब्लेम येतात की व्यसनी पती असतात बरोबर. किंवा सासू सासऱ्यांचं इतक्याच वेळेत मला चहा झाला पाहिजे, तू इतक्या वाजेपर्यंतच वापस क्लासमधून आली पाहिजे, किंवा छोट्या बाळांना आम्ही सांभाळणार नाही, अशा पण त्यांच्यासमोर आव्हान असतात. तर छोटे बाळं घेऊन पण आपल्या इथे महिला आहेत. म्हणजे आपण आपल्या वर्गात झोळींची सोय केलेली आहे. काही काही 5-5, 6-6 महिन्याचे बाळ घेऊन पण इथं येतात आणि त्याचं प्रशिक्षण घेतात. म्हणजे आम्हाला सांगताना एक उदाहरण सांगते की माझी एक विद्यार्थिनी फक्त 6वी शिकलेली, राहुल नगरमधून तिथे रोज डेली शिकायला यायची. आणि आपण गार्मेंट फॅक्टरीमध्ये जॉब लावून दिलं, जिथे सगळं PPE किट वगैरे बनते. शिक्षण म्हणजे त्या काळचं तिचं 6वी असेल. म्हणजे त्या 6वी शिक्षणावर जेव्हा तिला जॉब लावला, तिला आता 18,000 ते 20,000 रुपये पगार भेटतो. अरे वा. पण आपण जेव्हा तिला यशस्वी गाथा म्हणून तिला जेव्हा बोलवतो तर ती सगळ्यांसमोर सांगते, इंजिनियरला नाही पगार तेवढा मला पगार आहे. म्हणजे तेव्हा जेव्हा ती ते वाक्य वापरते तेव्हा आपल्याला आपण काहीतरी चांगलं काम केलं याचा खूप मोठा आनंद वाटतो. अशा अनेक उदाहरणं आपण, म्हणजे मी आता 2013 पासून इथे शिक्षिका आहे, तर आतापर्यंत 2,000 ते 2,500 महिला हाताखालून शिकून गेल्या. खूप सुंदर. तर सगळ्याच यशस्वी आहेत. काहीच महिलांना असे प्रॉब्लेम्स येतात की त्या घराबाहेर पण नाही पडू शकत. पण आपण बाहेर पण आता, म्हणजे जी महिला वस्तीतच राहायची तिला आता हे प्रशिक्षण घेतल्यामुळे बाहेर जॉबला पण. आणि मग एकदा कसं असतं, एखाद्या महिलेच्या घरातलं कसं असतं की महिलेला पैसा दिसायला लागला महिलेकडून येताना, तर तिला अडवणूक, तिचा म्हणजे तिच्या घरातला आदर सन्मान वाढतो. म्हणजे हे माझ्या स्वतःच्या याच्यावरून पण उदाहरण आहे. मी आधी काही करत नव्हती आणि मग जेव्हा मी कमवायला लागली तर तो आदर सन्मान जसा तसं मी काहीतरी आता माझ्या विद्यार्थिनींना बनवते तेव्हा त्यांचा जो आदर सन्मान घरात वाढतो. म्हणजे गेल्यानंतर पण, मॅडम तुम्ही खरंच चांगलं करून दिलं बरं, म्हणजे त्यांच्या घरातले पण असं म्हणतात. तेव्हा एक वेगळं म्हणजे आपल्याला प्राऊड वाटतं की आपण काहीतरी चांगलं काम करतो आहोत. अगदी खरं आहे. आणि हे तुम्ही अगदी बरोबर बोलल्यात की जेव्हा एक स्त्री कमावती स्त्री होते ना, तर त्याच सगळ्या गोष्टी, त्याच जबाबदाऱ्या पार पाडून सुद्धा तिचं महत्त्व बदलून जातं किंवा पलटून जातं तिचं रूप, की नाही हां ती हे पण करते ते पण करते, असं एक जो सन्मानाचा भाग आहे ना तो निर्माण व्हायला चालू होतो. आणि तेच करिअर शिवाय जर ती ते घरी करत असली ना तर त्याचा सन्मान नाही, तर इव्हन ती करते ह्याची जाणीव पण गुणाला नसते. पण ह्या गोष्टी जेव्हा आपण बघतो, म्हणजे आता आपल्या सगळ्यांपैकीच मला वाटतं हा अनुभव सगळ्यांनाच असेल की जेव्हा आपण कमवायला लागतो तेव्हा घरातलं आपलं एक स्वरूप, एक स्थान वेगळं निर्माण होतं. आणि आज ते स्थान तुम्ही सगळ्यांनी स्वतःचं निर्माण करून या सर्व महिलांचंही निर्माण करताय, याचा मला सार्थ अभिमान आहे. असंच आता तुम्ही सांगितलं की 2,500-3 हजार विद्यार्थिनी तुमच्या हाताखालून गेल्या आहेत, तर या सगळ्या यशस्वीसुद्धा झाल्यात. आणि माझे बाबा नेहमी मला म्हणायचे की शिवणकाम हे असं आहे ना जे स्त्रीचा आदर, सन्मान आणि कुणालाही बाधा न करता तिचं करू शकणारं काम आहे. तर खरोखर हे काम तुम्ही पुढे नेऊन त्यांना कुठल्याही, आता जर पती व्यसनाधीन नसेल तर पुढे चालून काही वर्षांनी तिला घराची आर्थिक बाजू पण सांभाळायला लागणारच आहे. त्यावेळेस तुमच्या ह्या दिलेल्या स्किल्स, कौशल्य तिला कामी पडणार आहेत. आणि तोपर्यंत तिच्या घराची ती सक्षमता तिने ऑलरेडी निर्माण केलेली असणार आहे. अगदी बरोबर. आणि असंच ब्युटिशियन ताईंविषयी पण आपण बोलूया, कारण तुमच्याकडे तर सगळ्यात सौंदर्याचा भाग जो सगळ्या महिलांच्या अगदी हृदयाच्या जवळचा, भावनांमध्ये जवळीक असलेला. तर ब्युटिशियन कोर्सविषयी, आपण स्वतः ब्युटिशियन आहात, अतिशय सुंदर आहात, तर धन्यवाद. तुमचा पण अनुभव याविषयी आम्हाला सांगा. आत्ता जर ह्या संस्थेमध्ये येऊन मला 13 वर्ष झाले. सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळामध्ये, जे गुरुवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्र आहे तिथे मिलिंदनगरमध्ये, तिथे मी 13 वर्षापासून काम करते. तर आत्ता जेव्हा सेवावस्थीतल्या विद्यार्थिनी आपल्याकडे येतात म्हणजे त्यांना आणावं लागतं. जे आपल्या सहशिक्षिका तिथे जाऊन त्यांची काउन्सिलिंग करून मग घेऊन येताना सुद्धा बरेच, आता विजयाताईंनी सांगितलं तसं बॅरिकेड्स खूप आहेत. जसं की लहान बाळ आहे, मग त्याच्यावर आपण काय तर झोळी त्यांना हे केलेली आहे. त्याच्यानंतर फीज एकत्र देऊ शकत नाहीत. ॲक्च्युली आता बेसिक आणि ॲडव्हान्स असे 2 आपण भाग केलेले आहेत ब्युटिशियन प्रशिक्षण वर्गाचे. तर बेसिकची बाहेर जर फीस
फीस पाहिली आपण तर 50,000पर्यंत आहे कमीत कमी. बरोबर. आणि आपण त्यातल्या त्यात IFA म्हणजे इंडियन फॅशन अकॅडमीचा सिलेबस त्यांना शिकवतो, तर तो तर 100% 1,00,000पर्यंत त्याची फीस आहे बाहेर शहरामध्ये. तर आपण फक्त 500 रुपये फीस घेतो त्या विद्यार्थिनीकडनं. त्यात सुद्धा त्यांना आपण अगदी 50 रुपयांपासून इन्स्टॉलमेंट्स देतो. जे तुला जसं जमेल तसं तू फीस भर आणि ये. तुला काय काय अडचणी असतील त्या सगळ्यांवर मात करण्याचा आपला सगळा मानस असतो. एकूणच काय तर तिने यावं, स्वतः शिकावं आणि स्वावलंबन. एकदा एक स्त्री स्वावलंबी झाली की तिचं संपूर्ण कुटुंबच बदलतं, संपूर्ण कुटुंबाचं चित्र बदलतं. बरोबर. जसं की आता सेवावस्तीमध्ये काय आहे, व्यसनाधीनता आहे, बेरोजगारी आहे. मग ह्याच्यावर जेव्हा आपण एखाद्या स्त्रीला व्यवस्थित शिकवतो, तिच्या पायावर उभं करतो, तेव्हा ती पूर्ण कुटुंबाची घडीच बदलते. जसं की आता जेव्हा आपल्याकडे मुली प्रशिक्षण घेतात, बेसिक झालं त्यानंतर लगेचच 3 महिन्याचा ॲडव्हान्सचा कोर्स आहे आपल्याकडे. त्याला आपण NSDC म्हणजे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचं सर्टिफिकेट देतो. ज्या सर्टिफिकेटवर त्यांना मोठे मोठे जे पार्लर्स आलेले आहेत शहरामध्ये, जे मल्टीनॅशनल कंपन्या आहेत किंवा ब्रँड्स आहेत, जसं की लॅक्मे आहे, जावेद हबीब आहे, सॅम अँड जाज आहे, VLCC आहे, अशा अनेक कंपन्या आता ब्युटी क्षेत्रामध्ये उतरलेल्या आहेत आणि त्यांचे आउटलेट्स बरोबर. आहेत, पार्लर्स आहेत मोठे. मग तिथं सुद्धा ह्या मुली जॉबला जातात आपल्या. अच्छा. मग त्याच्यासाठी आपण सगळे जे बाहेरच्या हे जे मल्टीनॅशनल कंपन्या आहेत किंवा मोठे मोठे पार्लर्स आहेत, त्यांना सगळ्यांना आपण एकत्र बोलवतो. जेव्हा बॅच संपते तेव्हा त्यांच्यासाठी स्पेशली कॅम्पस इंटरव्ह्यू अरेंज करतो. जसं IT क्षेत्र आहे, इंजिनिअरिंग क्षेत्र आहे की तिथं कॅम्पस म्हणजे त्यांच्या कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू असतात आणि त्याचं एक स्टेटस असतं. तसंच आपल्या मुलींनासुद्धा त्यामुळे एक स्टेटस मिळालेलं आहे की त्यांना आधी कसं असायचं की सेवावस्थेतली मुलगी आहे, मग ती आपल्याकडे जॉबला आली, मग तिला डस्टिंगचं काम सांग, असं असायचं अगोदर. तर आता ते चित्र पूर्णतः बदललेलं आहे. बरोबर. जेव्हा आपण कॅम्पस इंटरव्ह्यू घ्यायला लागलो, आपणही आपला क्रायटेरिया त्यांना सांगतो की आमची जर विद्यार्थिनी तुमच्याकडे येते तर तिला तुम्हाला एवढा पगार द्यावा लागेल, एवढे वेळ ती काम करेल, ती अशाच पद्धतीचं काम करेल. हे सगळं आपण त्यांना एक रूल्स म्हणता येईल त्याला, तसं सांगतो आपण त्यांना. आणि तसं त्या मुलींना त्यांच्या स्किलनुसार म्हणजे पैसे मिळतात. जसं की सुरुवात 3,000पासून असते, पण जसं जसं तिचा एक्सपिरियन्स वाढत जातो तसं तिला पगारात वाढ होते. साधारण होते. 30,000पर्यंत सुद्धा मुलींना पगार आहे. बरोबर. आणि अगदी आवडीचं काम असल्यामुळे कितपत करायचं हे पण त्या ठरवून पुढे नेतात. आणि त्यातल्या त्यात आता असं आहे की आता सगळ्यांचा समज होता की पार्लर टाकण्यासाठी आपल्याला पैसे एवढे कुठून येतील, तर तसं नाही आहे. जसं आता कोविड येऊन गेला पण सगळ्या जगाचं नुकसान झालेलं आहे, पण आमच्यासाठी ती एक अपॉर्च्युनिटी ठरलेली आहे. बरोबर. कारण आत्ता हाय क्लास सोसायटीमधल्या ज्या महिला आहेत त्या पार्लरमध्ये जात नाहीत, तर हायजीन मेंटेन करण्यासाठी ब्युटिशियनला घरीच बोलवतात होम आणि ते सर्व्हिसेस. आपल्या होम सर्व्हिसेससाठी. आणि मग ते आपल्या विद्यार्थिनीसाठी खूप छान अपॉर्च्युनिटी आहे. त्यातून मुली खूप छान उभा राहिलेल्या आहेत. अगदी 50-60 हजार सुद्धा महिन्याला त्यांची कमाई आहे. त्यांचं एवढं छान अर्निंग असल्यामुळे घरचे लोकसुद्धा खुश आहेत. अशा काही विद्यार्थिनी आहेत की त्या वस्तीबाहेरसुद्धा त्यांनी त्या पैशातनं वेगवेगळे घरं, फ्लॅट्स वगैरे घेतलेले आहेत आणि सगळ्या कुटुंबाला डेव्हलपमेंट केलेली आहे. अगदी सुंदर. खूप छान. खरं तर सगळ्या कुटुंबाला जी अतिशय रुचकर हायजीन असं पौष्टिक अन्न देते ती स्त्री, आणि स्त्रीच्या हाताला चव पण तशीच असते. आपण पूर्वापारपासून बघत आलो, पारंपरिकरित्या महिलांचं काम म्हणजे चुलीवर स्वयंपाक करणं आणि मुलं सांभाळणं असं हे होतं. पण आजची स्थिती तशी न राहता, चूल ही न राहता आता स्वयंपाक ही सुगरणीची बाजू झाली आहे. तर याच्याबद्दल आम्हाला सांगा की तुम्ही ह्याचे प्रशिक्षक म्हणून तुमचा अनुभव कसा आहे? याचं प्रशिक्षक म्हणून याचा अनुभव माझा असा आहे की महिलांना आपल्या पायावर उभा राहावा ह्या उद्देशाने आपण हा क्लास चालू केलेला आहे. त्याच्यामधून त्या महिलांना आपण 3 महिन्याचं प्रशिक्षण देतो. 3 महिन्यामध्ये प्रशिक्षण देत असताना त्यांनी जे धुणं भांडीची कामं जी करतात ते काम न करता स्वाभिमानाचं काम करावं, हा आपला उद्देश आहे ह्या प्रकल्पाचा. त्यामुळे त्यांना आपण शिकवत असताना म्हणजे ऑर्डर कशा करायच्या, मग त्याच्यामध्ये आपण मसाले शिकवतो, भाज्यांचे प्रकार, चटण्यांचे प्रकार. त्याच्यामध्ये एक कुठले 100 प्रकारामध्ये एक जरी प्रकार आपल्याला छान एक व्यवस्थित करता आला तो आपण करून त्याचं मार्केटिंग वगैरे करू शकतो आणि त्याचा बिझनेस पण मोठ्या प्रमाणात आपण करू शकतो.
ह्या उद्देशाने आपण हा प्रकल्प. आणि आतापर्यंत किती विद्यार्थी तरी तुमच्या हाताखालून गेले असतील? आत्तापर्यंत आपल्या विद्यार्थिनी, आता 14 वर्ष झालेत मला, तर वर्षाला आपले 100 म्हणजे असे 1400 विद्यार्थिनी माझ्या हाताखालून गेलेल्या आहेत. अगदी सुंदर. म्हणजे इतक्या महिलांना तुम्ही स्वतःच्या पायावर केटरिंगच्या बिझनेसमध्ये उभं केलंय. तर त्याच्यामध्ये एक सांगायचं असं मला वाटतं की एक विद्यार्थिनी होती आपल्याकडे, ती म्हणजे 2 वर्षाखालची विद्यार्थिनी आहे. तिने आपल्याकडे तिचा उद्देश असा होता की मला काहीतरी करायचं आहे, माझी आर्थिक परिस्थिती खूप नाजूक आहे. त्याच्यामध्ये तिने त्या 3 महिन्यामध्ये तिनं खूप भरारी म्हणजे उंच उडी मारली आणि तिने आत्तापर्यंत 2-3 वर्षामध्ये तिने जवळजवळ 10 लाखाची उलाढाल केली त्याच्यामध्ये. आणि दिवाळीच्या ऑर्डर वगैरे घेते. आता सध्याला ती महिन्याला 40,000 रुपये महिना कमवत आहे. अगदी सुंदर. ताई, तुम्हाला काय वाटतं की अन्नपूर्णा प्रकल्पामध्ये प्रत्येक महिला अशी व्यावसायिकीकरणामध्ये सुद्धा स्वतःला एकदम सक्षमपणे उभी करू शकते का? हो, जर तिने मनावर घेतलं, तर तिने मनापासून सगळं केलं तर ती 100% करू शकते. आणि बिन भांडवली व्यवसाय आहे हा. ह्याला काही बरोबर. भांडवल तुम्हाला गुंतवायची गरज नाही. आपणच आपल्या ह्याच्यामधून भांडवल उभा करू शकतो. बरोबर. खूप छान. आणि तुम्ही सगळ्याजणी जे महिला सक्षमीकरण सध्या करतायत, किशोरवयीन मुलींपासून, बालवर्गापासून किंवा लग्न झाल्यानंतर पुन्हा गृहिणी म्हणून काम सुरुवात करताना, तर ह्या सगळ्यांमध्ये महिला सक्षमीकरण हा एक महत्त्वाचा मुद्दा सांभाळणाऱ्या आपल्याकडे प्रकल्पाच्या ताई आहे, सुजाताताई. तर तुमच्या सगळ्यांचे अनुभव शिकवण्याचे, शिकण्याचे, संघर्षाचे होते. पण ताईंचा अनुभव काय हा पण आपण आता जाणून घेऊया. नमस्कार सर्वांना. सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ येथे तेजस्विनी महिला विकास प्रकल्प चालतो. तर त्याच्या मी गेल्या 11 वर्षापासून समन्वयक म्हणून जबाबदारी आहे. आम्ही पण या सगळ्या सेवावस्तींमध्येच काम करतो. 7 सेवावस्त्या आहेत आणि इतरही जे क्लस्टर आहेत, म्हणजे आमचे प्रकल्पाचे 5 क्लस्टरमध्ये काम चालतं वेगवेगळे एरियामध्ये. तर असं एकूण 23 नगरामध्ये काम चालतं. आणि आपण डोमेस्टिक व्हायलन्स, मेंटल हेल्थ आणि कुटुंब प्रबोधन, डिजिटल साक्षरता, महिलांचं एज्युकेशन आणि एकल महिला यांच्या योजना ज्या असतात मुलांसाठीच्या किंवा एकल महिलांच्या जे योजना असतात सरकारी, ते त्यांना मिळवून देण्याचं काम आपण करतो. मग आता अशा आम्ही 5 विषयांवर काम करतो आणि 5 ठिकाणी काम करतो. ह्याच्यात आम्हाला जास्तीत जास्त मेंटल हेल्थवर महिलांचं, कारण आपण सगळ्या क्षेत्रात जे काम करतात त्यांना स्ट्रेस हा कसा मॅनेज करावा हा आपल्याला शक्यतो जमतो, जे मोठ्या मोठ्या पद्धतीने काम करतात, शिकलेले असतात. पण जे ग्राउंड लेवलच्या महिला असतात, जिथं घरी खाण्याची, राहण्याची, सगळ्याच गोष्टीची अडचण आहे आणि कुठंच असं दिसत नाही की काय आपलं चांगलं आहे हे सांगण्याची त्यांना म्हणजे त्यांना माहीतच नाही की आपलं चांगलं काय आहे. तर त्या महिलांना प्रेरित करणं, त्या महिलांना स्ट्रेस मॅनेजमेंट करणं हे शिकवण्याचं किंवा हेचं सेशन आम्ही वस्ती पातळीवर घेतो. छोट्या छोट्या गटानुसार आम्ही वस्तींमध्ये जाऊन फ्लिपचार्ट दाखवून त्या विषयावर जनजागृती करून त्या महिलांना स्वतःच्या आयुष्यातली प्रेरणादायक आठवण एक त्यांनी सगळ्यांसमोर सांगावी, असं एक छोटासा एक बैठक पण घेतो आम्ही त्याच्यामध्येच. तर आपल्याला प्रत्येक वेळेला असं वाटतं की आपल्या आयुष्यात कुठल्याच गोष्टी चांगल्या झालेल्या नाहीत. सगळ्या आपल्या अशा आईवडिलांकडून पण दारिद्र्य, इथं पण तसंच. मग आपल्याला चांगलं काही दिसत नाही. पण आपण प्रत्येक वेळेला तो विचार न करता आयुष्यातला कुठला तरी क्षण असेल की तो आता खूप छान झाला आहे, माझ्या मुलाला मार्क चांगले पडले, मला काहीतरी कोणी अप्रिशिएट केलं, भाजी चांगली झाली, हे पण त्या आनंदाचा क्षण आहे. अशा विविध छोट्या छोट्या अशा ॲक्टिव्हिटीनुसार आम्ही त्यांना सांगतो. समजा आता एक ब्लँक पेपर घेतला आणि त्यात एक टिपका मारला, तर प्रत्येक जणाला तो काळा टिपका जास्त दिसतो, कारण का तर बाकीचं तर सगळं पांढरं शुभ्र आहे, पण तो टिपका काय? तर प्रत्येकाच्या आयुष्यातला हा जो वाईट क्षण आहे तो खरं तर टिपकाच आहे, पण सगळं जे आहे ते छान आहे. तर असं त्यांना समजवून सांगणं आणि ते टिपक्याला जरा बाजूला ठेवून आपलं आयुष्य खूप छान पांढरं शुभ्र आणि व्यवस्थित चाललंय, फक्त आपल्याला त्याची दिशा आपल्याला व्यवस्थित करायची आहे. त्याचं एक मॅनेजमेंट असतं. प्रत्येक माणसाला ताण आहे, असं कोणीच नाही की त्याला ताण नाही आहे, पण तो ताणचं व्यवस्थापन, त्याचं एक मूल्यमापन आपण किती करायला पाहिजे, किती असलं पाहिजे, किती महत्त्व दिलं पाहिजे, ह्याचं आम्ही त्यांना छोट्या छोट्या एकदम साध्या पद्धतीने सांगता येईल अशा पद्धतीने करतो. पण कधी कधी आपल्याला असं पण आहे की खूप स्ट्रेस कंटिन्यू खूप वर्ष वाढत गेलेला आहे खूप, तर अशा महिलांना डिप्रेशन येणं, झोप न येणं,
कोणी घरातलं वारलं असेल तर त्यांची आठवण येऊन खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे ते आतल्या भावना बाहेर येतात. बरोबर, मग अशांना मेडिसिनची पण गरज असते. बरोबर. मेडिसिनची जोड देऊन त्यांना ह्या मॅनेजमेंटची सवय लावून एक दिनचर्या त्यांची फायनल करून असं पण काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे. तर आपण त्याची पण व्यवस्था करतो. आपण महिन्यातनं 2दा काउन्सिलर बोलवतो, ज्या ह्यांना प्रत्यक्ष एकट्याने, जसं आपण एखादं पेशंट चेक कसं करतो पण त्याला गोळ्या देतो, पण ह्यांना आपण शाब्दिक बोल देतो की ते त्यांच्या आयुष्यात काहीतरी छान घडतंय ते दाखवण्याचं ते काउन्सिलर काम करतं. आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठले चढ उतार असतात, त्याला कसं मॅनेज केलं पाहिजे ह्याचे मार्गदर्शन त्या स्पेशली मॅडम करतात. आणि कुठलीच गोष्ट अशी नाही की ती सॉल्व करू शकत नाही, सगळी सॉल्व करता येते, सगळ्याचे उत्तरं शोधता येतात. फक्त थोडं माध्यम, थोडा वेळ, थोड्या गोष्टीला आपल्याला वेळ देऊन ते पुढे न्यावं लागेल, असं करावं लागतं. कारण कुठला पण आजार जरी आपल्या आयुष्यात आला तर आपल्याला त्याला एक ड्युरेशन वेळ द्यावा लागतो की बाबा हां मग आता कंट्रोल होईल, आता बरोबर. कंट्रोल. असं जे असतं तसं स्ट्रेसचं पण असतं. आणि बऱ्याच जणी जेव्हा छोटा असतो आपला स्ट्रेस किंवा ताण असतो तेव्हा त्याच्यावर लक्ष नाही देत. जेव्हा त्याच्यातलं अजून मग जेव्हा झोप नाही येणार, मग त्याची काहीतरी अजून वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यावर शरीरावर परिणाम दिसतात. दिसायला लागतात, तेव्हा मग त्या दवाखान्यात पळणार. आणि इथं तर दवाखान्यातही जात नाहीत, तर बुवाबाजी, देवधर्म बरोबर. असा प्रकार पण आहे. कोणीतरी आपल्याला नजर लावली, कोणीतरी लिंबू फिरवला, हेही प्रकार व्यवस्थित आहेत. किंवा देवावर जास्त विश्वास आहे पण गोळ्यांवर नाही, असं पण बऱ्याच जणी पहिलं त्या गोष्टीतनं येऊन मग आमच्याकडे येणार, असं पण आपण आहे. तर मग आपल्याला कुणाला विरोध नाही करायचा आहे, कुणाच्या श्रद्धेला, पण जे सायंटिफिक आहेत ते त्यांना समजून सांगणं, आणि हा अगदी प्रकार खरं आपण श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. हां. बुवा मेडिसिन्स नाही देऊ शकत, हां, नाही मग आजार दुरुस्त त्यांची करू जी शकत. इच्छा आहे ती करू द्यायची, पण त्याच्यातनं जर इजा करत असतील किंवा चुकीच्या गोष्टी बरोबर. करत असतील तर त्याला आपण नक्की चांगल्या पद्धतीने हो. विरोध करायचा, की त्यांना पण त्रास कळला पाहिजे की तो आपण दुसऱ्याला त्रास देऊन आपले आजार नीट होत नाही, बरोबर. तर हे आपण नीट केले पाहिजे असं आपण त्यांना सांगतो. हो, अगदी बरोबर आहे. आणि मला वाटतं सुजाताताई, जसं महिला सक्षमीकरणाविषयी बोलत आहात, तर त्यापेक्षाही मला एक स्टेप पुढे जाऊन असं वाटतं की सक्षमीकरणापेक्षा त्यांना अधिकारांची जाणीव असणं जास्त गरजेचं आहे. तर मी ॲडव्होकेट प्रियाताईंना हे विचारते की खरोखर महिलांना आजही त्यांच्या अधिकारांची जाणीव आहे का? अधिकारांच्या जाणीवेबद्दल मी तुम्हाला सांगते की मला कायम असं म्हणजे खरं तर हे माझं ओपिनियन आहे, पण माझ्या अनुभवावरून सांगते की मला असं वाटतं की समाजाचे 2 गट आहेत. तर काही प्रमाणात एका गटाला अधिकारांची जाणीव इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की ती कधी छोट्याशा अधिकाराचं मोठ्या भांडणात रूपांतर होईल काही सांगता येत नाही. आणि एका गटाला इतकीच कमी आहे की त्यांना अगदी रोजचाही अधिकार माहिती नसतो. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगते, आता विषय सगळ्या चर्चामध्ये निघाला म्हणून, की डोमेस्टिक व्हायलन्स जर आपण घेतला, वस्तीत सगळ्या ताई काम करतात. मी ह्या ताईंसोबत बऱ्याच वेळा वस्तींमध्ये वेगवेगळ्या विषयांवर विषय मांडण्यासाठी जाते, किंवा महिलांना इथे बोलवल्यावर मी बरेच विषय मांडण्यासाठी. मला एक जाणवलं, किंवा मी घरच्या महिलाही बघते आपल्या कॉलनीत येणाऱ्या वगैरे, त्यांना बोलते, तर डोमेस्टिक व्हायलन्सबद्दल जर त्यांच्याशी आपण कधी विचार केला किंवा त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या तर असं जाणवतं की त्यांनी ते ॲक्सेप्ट केलेलं आहे की हे असंच असतं. म्हणजे एखादी चापट नवऱ्यानी मारली किंवा घरच्या सासूनी मारली तर हे असंच असतं, सोडून द्यायचं आणि पुढे चालायचं, हेच लाईफ असतं, हे त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे. पण तेच तुम्ही एखाद्या उच्चभ्रू वस्तीत जर गेलात आणि उच्चभ्रू ठिकाणी, उच्चभ्रू फॅमिलीत गेलात तर ॲक्च्युली डोमेस्टिक व्हायलन्स हा कोणीच सहन नाही केला पाहिजे. मग ती वस्तीतली स्त्री असो का उच्चभ्रू असतो, पण खरंच त्याला डोमेस्टिक व्हायलन्स म्हणायचं का, इथपासून उच्चभ्रू वस्तीत तिथपासून प्रश्न पडतो आपल्याला की केवळ शाब्दिक भांडण झालं किंवा केवळ काही गोष्टींचं कंपल्सन झालं की नाही, आज घरातली जर सासू म्हणत असेल की आज सण आहे तर तू थोडंसं तुझं शेड्यूल ॲडजस्ट करून पूजेला येशील का, तर हा सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स तिथे म्हणजे जिथे अधिकारांची जाणीव खूपच आहे तिथले प्रश्न, तिथल्या समस्या वेगळ्या, आणि जिथे हे असंच असतं हे ॲक्सेप्ट केलेलं आहे तिथले प्रश्न वेगळे, तिथल्या समस्या वेगळ्या, असं मला वाटतं.
अगदी खरं आहे ताई हे, कारण बऱ्याच अंशी आपल्याला हे म्हणजे अगदी वास्तविकता तुम्ही सांगितलीत, की काहींना अधिकारांची जाणीवच नसते, काहींना असते पण ती त्यांना वाटतं की नाही हे रुटीनचं आहे, गैरसमजात जीवन असतं की नाही हे असंच असतं, आणि काही ज्यांना अधिकारांची जाणीव आहे त्या अतिवापर करतात त्याचं. तर ते पण आपण थोडं सांभाळलं पाहिजे. आपलं शिक्षण हे इतरांना त्रास होऊ नये म्हणून असतं. आपल्यालाही त्रास नाही झाला पाहिजे, पण इतरांनाही आपला त्रास नाही व्हायला पाहिजे, हे पण आपण लक्षात घ्यायला हवं. याच्यासोबतच मला विजयाताई आणि राजश्रीताईंना एक प्रश्न विचारायचा, की दोघीजणी तुम्ही विवाहित महिलांना सुद्धा प्रशिक्षण देता. तर बऱ्याच अंशी आपण असं बघतो की करिअर कुठेतरी थांबलेलं असतं किंवा कुठे काम करत नसतं, बाळ असतं घरी, हे तर अशा अनुभवातून येणाऱ्या महिला शिकतात. पण खरोखरच ह्या महिलांना किती प्रबोधनाची गरज पडते, किंवा हे आपण सांगायला हवं का की गॅप झाला 5 वर्ष 10 वर्ष तरी तुम्ही पुन्हा कामाला लागा. तर हे कसं काय, याच्याबद्दलचे अनुभव आमच्यासोबत शेअर करा. नक्कीच. ह्याच्यासाठी जेव्हा मुली येतात, म्हणजे ज्या कुटुंब ह्याच्यामध्ये आहेत, समजा लग्न झालेलं आहे, लहान मूल आहे, मग तिला आपल्याला खरंच काउन्सिलिंग करावं लागतं की आता तुला गरज आहे बाहेर पडण्याची, किंवा तुला तुझ्या कुटुंबाला गरज आहे. आर्थिक परिस्थिती जर तुला तुझी सुधारायची असेल, सगळं चेंज करायचं असेल, तर तुला बाहेर पडावं लागेल. आणि मग त्याच्यासाठी तुझी मनाची तयारी असणं खूप गरजेचे. जेव्हा तू जर स्वतः तयार असशील तर मग बाकीच्या सगळे आपण हे करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. जसं की तिची सासू आहे समजा उदाहरणार्थ, तर मग आपण तिला सतत बोलून किंवा तिने स्वतः तसं वागून, समजा आता उदाहरण थोडंसं मजेशीर आहे, पण अच्छा. हे आपण असं सांगतो की जेव्हा आपण तिला हेड मसाज शिकवला, तर तिला आम्ही सांगतो की आज तू तुझ्या सासूबाईंना करून दे, अगदी खरे. आणि मग त्यातून प्रेम भावना निर्माण होते, निर्माण होते. आपोआप अटॅचमेंट वाढते. आणि मग ती सासू सांगते, हं चल तू उद्या जा क्लासमध्ये, तुला काय शिकवलं, मग बरोबर. मला करते का एक्सपेरिमेंट. आणि मग ते हळूहळू असं वाढत वाढत मग ती जेव्हा पैसे आणते घरामध्ये, तेव्हा ती मग आपोआप तिला तिच्या सासूबाईंना सुद्धा वाटतं की ही सुद्धा आपल्या कुटुंबाच्या म्हणजे आर्थिक बाजूला आर्थिक आहे. परिस्थितीसाठी म्हणजे सुधारण्यासाठी काम करते बाबा. तर मग तिला ती प्रोत्साहन देते, आणि बरोबर मग होम सर्व्हिस पासून सुरुवात होते हो. अशा मुलींची स्पेशली. मग त्या जॉब वगैरे करत नाहीत, बरोबर. तर मग होम सर्व्हिस पासून ते अर्निंग करायला सुरुवात करतात. आणि असं वाढत वाढत मग त्या म्हणजे असे खूप उदाहरण आहेत वस्तीमध्ये की मुलींचा अक्षरशः 50,000च्या वर मंथली इन्कम आहे. वेळेनुसार जाणं, म्हणजे त्याच्यासाठी आपण बांधील नसतो ना, जसं नोकरीमध्ये बरोबर. आपण इतके वाजता जा इतके वाजता या, सुट्टीचं मॅनेजमेंट असतं, तसं काहीच हो. नाही ना. की कुणीतरी म्हणजे जेव्हा फोन येतो त्यांना की मला होम सर्व्हिस पाहिजे आणि हे ट्रीटमेंट्स करायच्यात, बॅग घेऊन जाते. बऱ्याच मुलींनी आता 3-4 अशी उदाहरणं आहेत की त्यांनी स्वतःच्या गाड्या पण घेतल्यात, गाड्या घेऊन जातात, ट्रीटमेंट देतात आणि छानपैकी पैसे कमवतात. कुटुंबात आनंद निर्माण होतो त्यामुळे. अतिशय सुंदर. यांनी पण म्हणजे अगदी सासू सुनांमध्ये प्रेम निर्माण करण्याचं सुद्धा एक वेगळं धाडस यांनी Yes. केलेलं आहे. विजयाताई, म्हणजे हा जो गॅप असतो, कधी लग्न होऊन दुसऱ्या गावात येणं, कुठेतरी सासरी त्रास असणं किंवा पती व्यसनाधीन असणं, अशा परिस्थितींमध्ये गॅप पडलेला असतो. तर मग त्यावेळेस त्या मुलींना तुमच्यापर्यंत आणण्यासाठी तुम्हाला काय करायला लागतं, किंवा गॅप नंतर सुद्धा मुली काम करू शकतात, ही भावना आज आपल्याला देणं गरजेचं आहे का समाजाला? आतापर्यंत म्हणजे माझ्या हाताखाली बऱ्याच महिला आल्या, तर असा बऱ्याच महिलांचा जेव्हा लग्न झालेली महिला असते तेव्हा तिचा प्रश्न, समजा ती आल्याबरोबर आपल्याशी मन मोकळी नाही होत एकदम, पण जेव्हा जेव्हा ती आपल्यामध्ये तिच्या आपला स्वभाव जुळायला लागतो किंवा आपल्यातले संवाद वाढायला लागतात, बरोबर. मग तेव्हा मग ती कधी सांगते की बा मी इतकीच शिकलेली आहे, मग त्यांचं माझं लग्न करून दिलं, मग माझं शिक्षण राहिलं, मग मी तिला प्रोत्साहन देते. मग आपल्या तेजस्विनी महिलाच्या माध्यमातून त्यांच्याशी जोडून त्यांना शिक्षणाच्या ओघात आणण्याचं काम आपण बऱ्याच महिलांचं करतो. मग आता अनेक महिला आपण तेजस्विनी प्रकल्पाशी जोडून दिल्या की ज्या मग कोणी 7वी शिक्षण सोडलेलं होतं, कोणी 9वी बरोबर. सोडून दिलं होतं. अशीच एक आपली विद्यार्थिनी आहे की तिचं 9वी झालेलं होतं आणि मग आता म्हणजे 7वीच झालं होतं, पण आपण तिला डायरेक्ट 9वीला ॲडमिशन दिली. मग तिने रेग्युलर जाऊन 9वी 10वी आणि आता ती 12वी पण पास झाली आणि तिने आता ITI केलंय. अरे वा, आणि अतिशय सुंदर. पाहिलं तर तिचं वय म्हणजे खूप
आहे, पण त्याच्यातही तिची उमेद वाढवली. मग तिला सांगितलं की तुला गरज आहे, आज जर तुझे मुलं आहेत आणि तुला तिचा काही अभ्यास घ्यायचा असेल की तू तिथं मागे नाही पडली पाहिजे. असं आपण महिलांना प्रोत्साहन देत राहतो आणि त्यातून त्यांना पुढे म्हणजे त्यांना तो मार्ग दाखवत राहतो, म्हणजे त्या कुठेच मागं राहिल्या नाही पाहिजे. मग आज जसं म्हटलं की तुझ्या मुलाला जर शाळेत तू इंग्लिश मिडियमला टाकतीये आणि तुला जर त्याचं काहीच समजलं नाही तर काही अर्थ नाही ना. तो लगेच आई तुला काही येत नाही असं म्हटल्यावर आज आपल्याला अपमान वाटतो. म्हटलं तसं त्याच्यापेक्षा तू शिक असं प्रोत्साहन देऊन तिला शिक्षणाच्या ओघात आणतो. मग तिच्या वयाचा आवड, मग तिच्या घरच्यांना पण ती समजावून सांगते. आपण ज्या पद्धतीने तिला समजावून सांगतो त्याच्या पद्धतीने ती त्यांच्या घरच्यांना समजावून मग शिक्षणाच्या ओघात येते आणि त्यांची प्रगती होते. मग म्हणजे कौशल्य तर गरजेचं आहे, पण आजच्या काळानुसार शिक्षण पण हवंच. म्हणजे आडलं आहे जिथं आडतो आपण तिथं आपण त्यांना मार्ग दाखवतो, हे काम नक्कीच करतो. अतिशय सुंदर. आणि महिला दिनाच्या निमित्ताने मला एक गोष्ट अतिशय प्रकर्षाने सांगावीशी वाटते. कदाचित माझा ओघ वेगळा असावा, पण महिला दिनाच्या दिवशी आपण महिला दिन म्हणून महिलांचे प्रोग्राम, महिलांचं काम, महिलांचं कौतुक सगळं करत असतो. पण याच्याही बाजूला जाऊन मला असं वाटतं की या दिनाच्या दिवशी उलट पुरुषांना थोडंसं प्रबोधन आणि विचारांमध्ये जागरूकता द्यायला हवी का? तर याबद्दल आम्हाला तुमच्या सगळ्यांचं मत जाणून घ्यायला आवडेल. तर मग याबद्दलच नाही, मला ह्याच्या पुढे जाऊन असं वाटतं की जेंडर सेन्सिटायझेशन ज्याला आपण म्हणतो. आज मी एक छान एका ठिकाणी एक गोष्ट ऐकली आणि ते उदाहरण म्हणून मी सांगते की आपण वेस्टर्न कल्चरचं इतकं ॲडॉप्शन केलं आहे सध्या की आपल्या घरात जर एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर मुलीला आपण बरोबर किचन सेट आणि टॉईज बार्बीज खेळायला देतो, आणि जर मुलगा असेल तर आपण इंजिनिअरिंग सेट, ते मेकॅनिक सेट, इवन गन्स. मला दोन्ही गोष्टी एक्स्ट्रीम वाटतात. म्हणजे गनही का द्यावी आपण आपल्या मुलाला? खेळणं म्हणून सुद्धा मुलाला पर्टिक्युलरली स्क्रू ड्रायव्हर्स असतात. म्हणजे ठीक आहे, सुरक्षा या दृष्टीने जर आपण पाहायला गेलं तर हेच वेपन मुलीलाही असा द्यायला हवेत, आणि वेपन म्हणून स्वतःच्या सुरक्षेसाठी त्याचा उपयोग तिला तुम्ही शिकवायला हवा. पण पुरुषांची मानसिकतेला तुम्ही किती खतपाणी घालताय की ते टॉय म्हणून तुम्ही अगदी 2 वर्षाच्या मुलाला खेळायला देताय. मग इथपासून जडणघडण जी आहे ना ती सुरू होते. आणि मग तो तुम्ही पाहता, मी खूप घरांमध्ये पाहते, तो मुलगा असा धावत येतो, खडखड 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 असं त्या गननी करतो. मग ही मानसिकता कुठेतरी त्या मुलाला अतिरेक करतीये का त्या गोष्टीचा, की त्या व्हायलन्सकडे त्याला नेतीये का, आणि त्याला आपण प्रमोट करतोय का? मग ही पुढे जाऊन आपण समाजामध्ये बघत असताना आपण बघतो की मुलांनी उलट उत्तर दिला. आता कमी झालंय खूप, की ठीक आहे जाऊ दे, इग्नोर इट, अशी आपल्या फॅमिलीची भूमिका असायची. आणि मुलींच्या बाबतीत आज आपल्या जनरेशनबद्दल बोलायला गेलं तर मुली असं बोलायचं नसतं, असं चालायचं नसतं, असं वागायचं नसतं, असंच बोललं पाहिजे. मग हे मला काय वाटतं की इथे इक्वॅलिटी खरं तर पाहिजे, की संस्कार ज्याला आपण म्हणतो ते मुलगा असो की मुलगी असो दोन्हीचा रोल सेमच असणार आहे. जी कुटुंबाची जबाबदारी तुम्ही मुलीवर टाकण्यासाठी संस्कार करता आहेत तर ते कुटुंब एकट्या मुलीने नाही चालणार आहे, त्याला जोड मुलाची पण असणार आहे. तर ते कुटुंब पुढे नेण्याचे संस्कार मुलांवर पण पाहिजेत असं मला वाटतं. आणि फॉरेन कल्चरचं ॲडॉप्शनबद्दल मी म्हटले ते आपण अर्ध्याच गोष्टींबद्दल करतो. मग जेव्हा मुलांना इंडिपेंडंट करण्याचं, हाऊस हेल्प मध्ये इंडिपेंडंट करण्याचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आपण खूप ठामपणे म्हणतो नाही ह्या कामाची तुला गरज पडणार नाही. मग फॉरेन कंट्रीजचं ॲडॉप्शन पूर्णपणे केलं पाहिजे. मग तिथे तर सगळे कामं मुलं पण करतात स्वतः, मग हे आपण नाही करत. तर आपल्या सोयीनुसार ही ॲडजस्टमेंट, आणि मग ही काय होतं की ही जेंडर सेन्सिटायझेशनकडे वळतं हे, आणि हे मग कुठल्या तरी डॉमिनन्सला तुम्ही खतपाणी घालताय का त्याच्याकडे वळतं असं माझं मत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकच एज, मी आई म्हणून 2 मुलांची आई आहे, मी
तर माझ्या मुलाला मी एका मुलीने जे केलं पाहिजे त्याच्यासोबतच एका मुलाने जे केलं पाहिजे असे दोन्ही संस्कार मी देऊ शकते का? की प्रसंगी वेळ आली तर तू तुझी खिचडी केली पाहिजेस, तू तुझा चहा केला पाहिजेस, तू तुझं घर क्लीन ठेवू शकला पाहिजेस, इतके बेसिक गोष्टी तरी तू केल्या पाहिजेस, असं एवढं मी करू शकते का? असं मला वाटतं की या बाबतीत अगदी लहान वयापासूनच आपल्याला काहीतरी करण्याची गरज आहे. अगदी बरोबर ताई. अतिशय सुंदर शब्दांमध्ये तुम्ही मांडलत की ॲडॉप्शन हे स्वीकृती ही पूर्णपणे असायला हवी. जर आपण पाश्चिमात्य देशांना फॉलो करतोय, अनुकरण करतोय, तर मग ते 17 वर्षाचे झाले की सगळ्या मुलांना बाहेर काढतात, मुलगा असो की मुलगी असो. तर ते आपण करत नाही, कारण तिथे आपला स्वार्थ आडवा येतो. मुलगा बाहेर काढल्यानंतर आपलं काय होणार ना? असे साधे भाव त्यांच्या ह्याच्यामध्ये असतात, पण ते कुठे ना कुठे जनरेशन गॅप्स आणि त्यासोबतच जेंडर गॅपसुद्धा तयार करतात. तर जसं मी किशोरी विकास प्रकल्पाच्या ताईंना, सविता ताईंना विचारते की किशोरवयीन मुलींना जसं प्रशिक्षण आणि समज देण्याची गरज असते, समुपदेशनाची गरज असते, तशी मुलांना सुद्धा असते का? कारण आपण जे बाहेर बघतो की जे आता चित्र विचित्र रूप घेत आहे, तर ह्याच्या मागे ह्या गोष्टी कारणीभूत आहेत का? हो, बरोबर आहे. जसं आता मुलींना आपण सांगतो तसं मुलांना 100% सांगितलंच पाहिजे. कारण देश हा दोघांच्या ह्याच्यानेच चालणार आहे. जर आपण एकालाच जर सक्षम करत आहे आणि एकालाच तसंच सोडून देते तर तो व्यसनाधीनमध्ये अडकत चाललेला आहे. बरोबर. त्यामुळे दोघांना पण गरज आहे तेवढीच, जेवढी मुलीला पण आहे आणि मुलाला पण आहे. तसं आमच्या ह्याच्यामध्ये विषय आहेच मुलगा मुलगी समानता. यामध्ये पण आम्ही मुलींना आणि मुलांना समान कामे वगैरे करणं हे पण सांगतोच. म्हणजे मुलींना आम्ही सांगितलेलंच आहे की मुलांना पण करायला लावायचं आणि तुम्ही पण करायचं. असं नाही की मुलांनीच मुलींनीच कामं केले पाहिजे घरातली, नाही, तुम्ही पण करायची आणि मुलांना पण सांगायची. मुलांचे जे आहे समजा आता घरातले लोक पण काय करतात, दुकानात वगैरे जायचं झालं तर जा रे तू जा, तिला नको, आता संध्याकाळ झाली तू जा, ती करेल घरातलं. तर नाही, आता आम्ही मुलींना एवढं सक्षम केलंय की ठीक आहे आम्हीच करू शकतो, बरोबर. आम्ही सगळं करू. आणि घरामध्ये पण म्हणजे वर्गाला येणाऱ्या मुलींना सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे की मुलगा मुलगी समानता आहे, त्यामुळे कामं सगळ्यांनी वाटून करायची. तर मुलींनी म्हणजे आता एक अनुभवच आहे की मुलींना आम्ही सांगितलं होतं की मुलगा मुलगी समान आहे, सगळे कामं वगैरे सगळ्या मुलांना पण आले पाहिजे आणि मुलींना पण आले पाहिजे, दोघांना पण सगळे कामं आले पाहिजे. तर ती मुलगी घरी जाऊन म्हणली की नाही, आता भैयाला पण सांग, म्हणजे दादाला पण सांग तू हे करायचं, मीच नाही करणार, त्याला झाडून काढायला लाव, मी भांडे उचलते त्यानं झाडून काढायचं. बरोबर. तर तिची आजी म्हणते नाही, तो मुलगा आहे, त्याला नाही सांगायचं असं, ते तुझे काम आहे. तर तिने उत्तर दिलं की नाही, आमच्या ताईंनी सांगितलंय मुलगा मुलगी समानता आहे आणि मी जे काम करते त्यांना भैया म्हणजे दादानी पण केलं पाहिजे आणि सगळ्यांनीच केलं पाहिजे. तसं काहीच नाही राहिलं आता की हा मुलगा आहे आणि ही मुलगी आहे, नाही. आता मुली सगळं कामं करतात म्हणे, जे मुलं पण करतात ते मुली पण करतात. त्यामुळे आता सर्व घरातले कामं आता यांनी पण अर्धे करायचे आणि मी पण अर्धे करेन. मी जर भांडे घासायला बसले तर त्यांनी धुवायचे, तरच मी काम करेन, नाही तर मी काम करणार नाही, असं एका मुलीचा अनुभव मला मुलीने येऊन सांगितला. खरं तर तुमच्यासारख्या प्रबोधनकार महिला असल्यावर पुढच्या वर्षीपर्यंत नाही, पुढच्या काही वर्षांमध्ये पूर्ण चित्र बदललेलं दिसेल. आणि दोन्ही मुलगा आणि मुलगी यांना योग्य ते शिक्षण भेटेल ही निश्चितच खात्री मला तुमच्या सगळ्यांकडे बघून वाटते आहे. आणि एवढा सगळा वेळ तुम्ही आज आमच्या रेडिओच्या श्रोत्यांना दिला, त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते. खूप खूप आभार की तुम्ही तुमचा एवढा अमूल्य वेळ आमच्यासाठी दिलात. महिला दिनाचा संदेश तुम्हाला काही द्यायचा असेल तर तुम्ही आमच्या श्रोत्यांना देऊ शकता. नमस्कार. जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. संयुक्त राष्ट्रसंघाचं यावर्षीचं जागतिक महिला दिनाचं घोषवाक्य आहे हक्क, न्याय आणि कृती. सावित्रीबाई फुले महिला एकात्मक समाज मंडळ या क्षेत्रामध्ये या तिन्ही मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यावर काम करतं आणि त्याबद्दल वरच्या चित्रात म्हणजे आपण जे काम करतो त्यात सगळं स्पष्ट दिसतंच आहे. आणि मग याशिवाय काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत त्यातून महिला केंद्रित विकासाच्या प्राधान्यक्रमावर आम्ही गंभीरपणे काम करतो आणि ते सगळं अधोरेखितच आहे. शहरी वस्त्यातील आणि ग्रामीण वनवासी क्षेत्र यासाठी ह्यामधील ज्या महिला आहेत त्यांच्या आरोग्याचं विशेष परिणामकारक
असं वेगवेगळे प्रकल्पही आपण राबवतो. दरवर्षी 3,000पेक्षाही जास्ती महिलांना आपण कौशल्य प्रशिक्षण देतो, आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करतो आणि एकल महिला, संकटग्रस्त महिला यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळे आपल्याकडे प्रकल्प आहेत. ग्रामीण महिला उद्योजक घडवणारे सुद्धा प्रकल्प आहेत. संस्था आणि प्रकल्पाच्या नेतृत्वात महिलांचं भरीव सहभाग एकूणच टीमने खूप जास्ती प्रमाणात म्हणजे 60%हून अधिक प्रमाणात केलेलं आहे. आणि या महिला दिनाच्या निमित्ताने मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व यातून प्रेरणादायी काम करणाऱ्या सर्वांना माझं शतशः नमन. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद की तुम्ही सर्वजणी इथपर्यंत आल्यात, कारण तुमच्या रूपातच महिला काय असू शकते हे दिसतंय. धन्यवाद.